नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आज आपण आलो आपल्या रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीमध्ये आपल्या सद्गुरू सहवास प्रोजेक्टमध्ये लास्ट टाइम पण आपण इथे आलेलो. बंगले त्यावेळी कन्स्ट्रक्ट होत होते, तर त्यातला एक बंगला आता ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, मस्तपैकी कलर काढलेला आहे या बंगलेला. आणि आपला सद्गुरू सहवास 2 फेजेस मध्ये होता, तर त्यातली जी फेज 1 आहे ना, तर ती आता ऑलमोस्ट कम्प्लीट झालेली आहे. सगळे जे बंगलोज आहेत ना रेडी होत आहेत, बुक पण झालेले आहेत. पण आता आपण ना फेज 2 लॉन्च करतोय आणि फेज 2 ना अजून इंटरेस्टिंग असणार आहे, कारण याच्यामध्ये ना रोड साईडचे प्लॉट आहेत. म्हणजे ना असे प्लॉट आहेत की ज्याचा ना तुम्ही इन फ्युचरमध्ये कमर्शियल उपयोग पण करू शकता. म्हणजे तुम्ही तिथे राहू पण शकता आणि खाली शॉप पण करू शकता. सो असं काहीतरी युनिक डिझाईन आहे. तर आपल्या या फेज 2च्या बंगलोचे जे प्लॉट आहेत ना, तर ते पण आपण बघणार आहोत. पण त्याच्या आधी ना गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टी म्हटलं ना की क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन. ओके, तर आता हा जो बंगला आहे तो आता ऑलमोस्ट रेडी झालेला आहे, तर तो आपण बघूया. आणि आज मे बी आपल्याला गद्रे सर पण भेटतील, कारण बघा गद्रे सर स्वतः डिझायनर आहेत. त्यामुळे गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचे जे सगळे बंगलोज असतात ना, तर ते वेल डिझाईन असतात. तर त्यांच्याशी पण आपण गप्पा मारूया. तर या पहिल्यांदा आपण हा बंगलो बघूया. आपले हे जे वेगवेगळे बंगलोज आहेत नंतर ते आता रेडी झालेले आहेत. तर त्यातलाच बंगलो मधला हा एक बंगलो आहे. तर या आपण हा बंगलो आता इन डिटेलमध्ये बघूया. तर हा जो बंगलो आहे तो तुम्ही बघू शकता, गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचं कंपाऊंड पण बघा किती युनिकली डिझाईन केलेलं आहे. ओके, तर त्याला पण एक छान अशी डिझाईन आहे, जरा असं कर्व दिलेला आहे, कारण हा कॉर्नरचा प्लॉट होता त्याच्यामुळे. आणि हा इथे आपला बंगला आता छानपैकी कलर काढलेला आहे आणि शेवटचा हात अजून बाकी आहे, थोडा थोडा कलर काढायचा. बघा इथे मस्तपैकी तुम्ही छानपैकी असं गार्डन बनवू शकता. इथे तुमची गाडी वगैरे छान, एक नाही दोन मल्टिपल गाड्या पार्क होऊ शकतात, एवढी स्पेस आहे इथे. आणि जर तुम्ही इथे बघितलात तर इथे एक छान असा वरांडा दिलेला आहे. ओके, म्हणजे जर समजा संध्याकाळच्या वेळी तुम्हाला इथे बसून जरा मस्त रिलॅक्स करायचं असेल तर तो पण ऑप्शन आहे. याला तुम्ही छान कंपाऊंड करू शकता. हा आपला हॉल आहे. ओके, सो हा असा मस्त प्रशस्त हॉल आहे. आणि बघा इथे ह्याला इथे पण विंडो आहे, इथे पण विंडो आहे, तर त्याच्यामुळे भरपूर हवा येणार आहे. आणि त्याचबरोबर बघा मोस्टली सिनियर सिटीजन्स सेकंड होममध्ये जास्त इन्व्हेस्ट करतात, तर त्यांच्या दृष्टीने सरांनी असं डिझाईन केलं आहे की हॉलच्याच बाजूला ना त्यांनी एक बेडरूम इथे देऊन ठेवलेला आहे. तर हा जो बेडरूम आहे तर बघू शकता तुम्ही, इथे पण एक विंडो आहे आणि इथे एक भली मोठी विंडो आहे. त्याच्यामुळे इथे मस्तपैकी असा सिनियर सिटीजन असाल तर खालती असा मस्तपैकी बेडरूम. ओके, तर तो छान डिझाईन केलेला आहे. सो किचन बघा, किचन पण खूप युनिकली डिझाईन केलं आहे. ओपन किचन पण आहे आणि क्लोज पण आहे. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही हॉलमध्ये आलात की डायरेक्ट तुम्हाला किचनचा व्ह्यू दिसतोय वगैरे. म्हणजे तुम्ही किचनमध्ये प्रायव्हेटली कुकिंग करू शकता. ॲट द सेम टाइम किचन कसं ओपन पण आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला जास्त गरम पण नाही होणार. इथे अशी छान विंडो दिलेली आहे. ओके, आणि प्रशस्त असं किचन आहे. ओके, सो बघा इथे असं स्टोरेज दिलेलं आहे. इथे तुम्ही फ्रीज ठेवू शकता, फ्रीजचं कनेक्शन इथे दिलेलं आहे आणि इथे तुम्ही तुमचं कुकिंग करू शकता. आता इथे खालती एक वॉशरूम दिलेलं आहे. ओके, आणि त्याच्याशिवाय युनिक म्हणजे बघा, हे इकडे आपली जी कोकणातली गावची घरं होती तर त्याच्यामध्ये कसं होतं बघा, हे असं एक बागचं बॅकडोअर असायचं, तर त्याच्यातून तुम्हाला अंगणात वगैरे जाता यायचं. सो बाबा तुम्हाला अंगणात इथे जायचं आहे तुमच्या, इथे तुम्ही झाडं लावली आहेत. ओके, सो मग तुम्हाला इथे पण मस्तपैकी ॲक्सेस मिळून जातो. आणि त्याशिवाय बघा इथे त्याच्या टॉयलेटच्या ज्या टाक्या आहेत, ओके, तर त्या पण तुम्ही बघू शकता. अशा मस्तपैकी छान प्लॅस्टिकच्या टाक्या आणलेल्या आहेत, ज्या नंतर मस्तपैकी क्लीन पण करता येतील आरामात. म्हणजे इन फ्युचरमध्ये हा जो पोर्शन आहे हा रत्नागिरी म्युन्सिपाल्टीचा जर पार्ट झाला तर त्यांना पण बघा हे झाकणं ओपन करून पटकन याच्यातलं जे मलमूत्र विसर्जन आहे, ओके, तर ते सक करून घेऊन जाता येतील. तर अशी काहीशी सोय त्यांनी आत्ता करून ठेवलेली आहे. ओके, आणि हा इथे मागे पण तुम्ही बघाल तर भरपूर स्पेस आहे. ओके, सो इथे पण तुम्ही छानपैकी झाडांची लागवड करू शकता. तो जसे आपण आता आतमध्ये आलो तर हा होता आपला ग्राउंड फ्लोअर. ओके, सो हा ग्राउंड फ्लोअर झाल्यानंतर आता आपण जाऊया ते फर्स्ट फ्लोअरला. सो आता तुम्ही स्पेशियस अशा या आपल्या स्टेप्स बघू शकता आणि या स्टेप्स क्रॉस करून आल्यानंतर आपण येतो ते मास्टर बेडरूम मधून. आणि मास्टर बेडरूम मधून जो व्ह्यू दिसतो ना तो काय भारी आहे बघा. या मास्टर बेडरूमला एक छोटीशी अशी बाल्कनी पण आहे. आणि वा वा, मस्त मस्त काळे काळे ढग आलेले आहेत आणि पाऊस कधीही पडू शकतो, त्यामुळे या पावसामध्ये ना एकदम भारीच वातावरण होणार आहे. आणि या पावसाळ्यात बाल्कनीत बसून चहा पिण्याची मजाच काय वेगळी असणार आहे. त्याचबरोबर तिकडे दूरवर दिसतोय ना, तर तो आपला मुंबई गोवा हायवे. जसं तुम्हाला म्हटलं, आपला हा सद्गुरू सहवास प्रोजेक्ट मुंबई गोवा हायवे पासून अतिशय जवळ आहे. त्याचबरोबर इथे मागच्या साईडला या बेडरूमच्या मागे एक मोठा असा टेरेस आहे. आता या टेरेसला तुम्ही एक्स्ट्रा बेडरूम मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. तिकडे बाजूला वॉशरूमचं डिझाईन करून ठेवलेलं आहे. अदरवाईज जर तुम्ही कमी लोकांची फॅमिली असेल तर हा असा ओपनच ठेवा, म्हणजे हवेशीर आपल्या बेडरूमच्या बाजूला या टेरेसवरती पण बसता येऊ शकतं. किंवा उद्या तुम्ही याच्यावरती नुसतं छप्पर जरी टाकलं
तरी हे आयडियल स्पेस आहे. कारण वाडी वस्तीतली जागा आहे, त्याच्यामुळे रात्रीला जर तुम्हाला ओपन मध्ये झोपायचं असेल तरी सुद्धा त्याचा आनंद तुम्ही इथे घेऊ शकता. आणि त्याचबरोबर आपल्या मास्टर बेडरूमच्या बाजूला पण एक बऱ्यापैकी मोठी बाल्कनी दिलेली आहे. तर या बाल्कनीमध्ये पण तुम्ही आरामात दोघं तिघं बसून छान गप्पा मारत मारत टाइम स्पेंड करू शकता. आता ही बाल्कनी आणि प्लस 2 मिनी टेरेसने जर तुमचं पोट भरलं नसेल तर मग वरती जाणाऱ्या या स्टेप्स आहेतच. या स्टेप्स डायरेक्टली तुम्हाला घेऊन जातात तर ते या बंगलोच्या टेरेसवरती. आणि बंगलोचा टेरेस म्हणाल तर वा वा वा, एकदमच भारी. बघा ना, मस्तपैकी सगळीकडे छान हिरवळ, काळे पांढरे ढग आता सगळीकडे पसरलेले आहेत. आणि त्याच्यामुळे कधीही पाऊस येणार आहे, त्यामुळे आपली ही जी साईट आहे तर ती अजून खुलून दिसते. आणि तुम्ही बघू शकता इकडचे जे बंगलोज आहेत ना, मोस्टली आता सगळे रेडी व्हायला आलेले आहेत. त्यामुळे साईट ऑलमोस्ट डेव्हलपमेंट आलेली आहे. उजवीकडचे आणि डावीकडचे कित्येक बंगल्यांना आता कलर काढून पण झालेला आहे. त्याच्यामुळे आता पावसाळ्यानंतर दिवाळीपर्यंत लोक इथे राहायला यायला लागतील. जर तुम्ही आता सद्गुरू सहवास मध्ये बंगला बुक करताय तर बाय दॅट टाइम तुमचा बंगला रेडी होईल तोपर्यंत हा पूर्ण प्रोजेक्ट एम्युनिटी सकट कम्प्लीट झालेला असेल. कारण तिकडे आपली सद्गुरू वाटिका पण आहे, तिचं पण काम झालेलं आहे. आता या पावसाळ्यात तिथे वृक्षारोपण पण होऊन जाईल. आणि त्याचबरोबर आता तिकडे तुम्हाला दिसतंय की माझ्या ज्या गाड्या पार्क आहेत आणि एक गाडी चालली आहे. तर आता आपण तिकडे जाणार आहोत, कारण तिकडे येत आहेत सद्गुरू सहवास प्रोजेक्ट मधले काही रिझर्व प्लॉट जे फ्युचर डेव्हलपमेंटसाठी गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीजने राखीव ठेवलेले. कारण प्लॅन पण तसाच होता. जर तुम्हाला गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज मध्ये असा प्लॉट हवा असेल जो डांबरी रोड टच आहे आणि अशा रोडवरती आहे जिथे तुम्ही मुंबई गोवा हायवे वरून निघालात तर पानवलचा जो फेमस वॉटरफॉल आहे किंवा पानवल गाव आहे तर त्याला कनेक्ट करणारा हा असा रस्ता आहे. आज ज्या प्रमाणात रत्नागिरी शहराची डेव्हलपमेंट होते, रत्नागिरी शहरामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट्स येत आहेत किंवा मुंबई गोवा हायवे ज्या जलद गतीने कम्प्लीट होत आलेला आहे, रत्नागिरी शहरामध्ये एअरपोर्ट पण होत आहे. तर त्या अनुषंगाने या रोडवरची वर्दळ दिवसेंदिवस वाढणार आहे. त्यामुळे गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीच्या गद्रे सरांनी इथे जे 7 प्लॉट्स आहेत तर त्यांना ना युनिक डिझाईन केलेलं आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मुंबई पुण्यातून अर्ली रिटायरमेंट घेताय आणि तुम्हाला तुमच्या बंगलोच्या खालतीच एक सुंदर असं शॉप असावं असं वाटतं आणि तिथे बसून तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता, तर अशा प्रकारचं युनिक डिझाईन तुम्हाला या बंगलो प्रोजेक्ट मध्ये मिळणार आहे. म्हणजे एक 2 BHK 3 BHK बंगलो घेतलात तर खाली तुम्हाला त्याच्यामध्ये शॉप पण मिळून जाणार आहे आणि प्लस तुमचा लिव्हिंग एरिया म्हणा आणि 2 बेडरूम म्हणा असं काहीचं डिझाईन तुम्हाला इथे बनवता येणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला हे नको असेल आणि रोड टच बंगलोच हवा असेल तर तसं डिझाईन पण तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. पण आता हे जे 7 प्लॉट आहेत हे आपले प्लॉट डांबरी रोड टच आहेत. सो त्याच्यामुळे याचा उपयोग तुम्हाला इन फ्युचर मध्ये कमर्शियली पण करता येणार आहे. सो असे हे चांगले प्राईम प्लॉट जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला ना घाई करावी लागणार आहे, कारण हे प्राईम प्लॉट फटाफट बुक होऊन जातात. तर त्याच्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आत्ताच्या आता गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचा जो नंबर दिसतोय त्याला कॉल करा आणि या प्राईम प्लॉट आणि याच्यावरती तुम्हाला कशा प्रकारचे डिझाईन हवं असणार आहे, की तुम्हाला बंगलोचा हवा आहे की शॉप पास बंगलो हवा आहे, तर त्याची एकदा माहिती करून घ्या आणि त्या अनुषंगाने साईट व्हिजिट करून लवकरात लवकर तुम्ही गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीमध्ये कोकणामधले तुमच्या स्वप्नातलं घर वत शॉप असा काहीसा बंगलो प्लॅन करू शकता. आणि रत्नागिरी शहर ज्या झपाट्याने वाढत आहे तर त्या अनुषंगाने बघा आता जी रत्नागिरी शहराची जी सगळी फ्युचरची डेव्हलपमेंट आहे तर ती टुवर्ड्स रत्नागिरी शहर तर खूप कंजेस्टेड झालेलं आहे, म्हणजे टुवर्ड्स हायवे होते. त्याच्यामुळे आज आपण जिथे बंगलो घेतोय तर तिथे फ्युचर मधलं नीट सुटसुटकं असं शहर असणार आहे. आणि आज रत्नागिरी शहराकडे मुंबई आणि पुण्यातली लोक रिटायरमेंट सिटी म्हणून मोठ्या प्रमाणात बघतात, कारण ऑब्व्हियस आहे वेल कनेक्टिव्हिटी. म्हणजेच मुंबई गोवा हायवेने तर मुंबई पुण्यावरून तुम्ही इथे 5.5 ते 6 तासात आरामात पोहोचता. मुंबईवरून निघणाऱ्या सगळ्या ट्रेन या रत्नागिरी रेल्वे स्टेशनला थांबतात. त्याच्यामुळे बाय रोड ना येणार असाल, बाय ट्रेन येणार असाल तरी तुम्हाला खूप छान अशी कनेक्टिव्हिटी येथे मिळून जाते. त्याचबरोबर जसं तुम्हाला म्हटलेलं आहे आपला हा जो प्रोजेक्ट आहे सद्गुरू सहवास, ज्याच्यापासून जे प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहेत रत्नागिरी मधले सगळे बीचेस म्हणा,
रत्नागिरीचा सुंदर असा रत्नागिरी किल्ला म्हणा, गणेशगुळेचं मंदिर म्हणा, थिबाचा पॅलेस म्हणा, गणपतीपुळ्याचं मंदिर म्हणा, गणपतीपुळ्याचा बीच म्हणा, हे सगळ्याच्या सगळं जवळ आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तेव्हा मस्तपैकी फिरायला जायला बरेच ऑप्शन्स आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी शहरामध्ये खूप चांगले हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल्स, स्कूल्स हे पण अवेलेबल आहेत. त्यामुळे मुंबई पुण्याच्या दगदगीला तुम्ही कंटाळला असाल आणि जर तुम्हाला एका टियर 2 सिटीमध्ये मस्तपैकी सेटल व्हायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे तर रत्नागिरी ही एक आयडियल डेस्टिनेशन आहे. तर असा आपला हा सद्गुरू सहवास मधला प्रोजेक्ट गद्रे सरांनी खूपच छान प्रकारे डेव्हलप केलेला आहे. सो या जरा आता आपण गद्रे सरांशी गप्पा मारूया. सो तर माझ्या मागे तुम्ही हे 7 प्लॉट बघू शकता. एकदम डांबरी रोड टच आहे. मागे आहे ते इकडे आपलं पानवल गाव आणि समोरून रस्ता येतो तो आपला मुंबई गोवा हायवे वरून. आणि आता हे 7 प्लॉट ज्याचे एकदम प्रीमियम प्लॉट आहेत आणि ज्याचा तुम्ही कमर्शियल पण उपयोग करू शकता. तुम्हाला इन फ्युचर मध्ये कमर्शियल उपयोग करत असाल तर तसं प्रोव्हिजन पण आहे. आणि त्याचबरोबर आपले हे जे आता एक्झिस्टिंग बंगलो आहेत तर त्याच्यामध्ये पण काही प्लॉट उरलेले आहेत. प्रीमियम प्लॉट आहेत ना सर ते पण. ओके, सो त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर बंगलोज हवे असतील ओके सो त्याची पण प्राइसिंग ना मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचं आपलं ऑफिस आहे ते आपलं मुंबईमध्ये कुठे आहे सर? मुंबईला अंधेरीला आपलं ऑफिस आहे. हा, एअरपोर्टच्या समोरच आपलं ऑफिस आहे. ओके, सो त्याचा ऍड्रेस पण मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. ओके, सो तुम्ही कॉल करा आणि तिकडे तुम्ही व्हिजिट करू शकता आणि आपल्या गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीजच्या आपल्या या सद्गुरू सहवासमध्ये तुम्ही तुमच्या स्वप्नातलं कोकणातलं घर बुक करू शकता. आणि त्याचबरोबर ओके, व्हिडिओ एंड करता सर आपला अजून एक नवीन प्रोजेक्ट पण आहे पाईपलाईन मध्ये. कुठे आहे सर तो? बरेच दिवसापासून मागणी होती की तुमचे सीव्हीयू कुठे प्रोजेक्ट आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ऍड करायचो तेव्हा आम्हाला लोक असं सांगायचे तुमच्याचकडे घ्यायचं आहे पण हा. आम्हाला सीव्हीयू पाहिजे. हा. तर अशा लोकांसाठी खूप एक छान अशी संधी आहे. पण सर सीव्हीयू म्हटलं की सुपर प्रीमियम प्रोजेक्ट. प्रीमियम प्रोजेक्ट तर आहेच पण हा. स्टील हा. लोकांना परवडेल अच्छा, आणि लॉजिकल प्राइसला आपण तो ऑफर करतोय. खूप चांगलं डिझाईन, युनिक असं डिझाईन त्याचं केलेलं आहे. प्रोजेक्टचं नाव आहे निलया. नीलया. ओके, आणि फक्त 27 बंगल्यांचा लिमिटेड एडिशन प्रोजेक्ट आहे. प्रत्येक बंगल्यातून हा. तुम्हाला सीव्हीयू आहे. आता अथांग समुद्र त्याच्याबद्दल आहे. सर जास्त सांगू नका आणि- तर ते आपण एका वेगळ्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. जरूर जरूर ओके, आणि ओके. तो तुम्ही बघा. आणि हा. युनिक डिझाईन पण आहे जे हा. नेहमी आमची सिग्नेचर असते की गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टी मधलं म्हटलं की काहीतरी वेगळे पण त्याच्यामध्ये असेल. ते तर आहेच. आणि एकदम एक्सक्लुझिव्ह पण स्कीम ती जी काय करतोय 27 आणि स्विमिंग पूल पण असणार का? स्विमिंग पूल पण असणार आणि Yes. ज्यांना रिसॉर्ट लिव्हिंग मध्ये म्हणजे ज्याला एक प्रकारे रेग्युलर उत्पन्न सुद्धा त्यांना काही अपेक्षित असेल, एअरबीएनबी असेल किंवा वेगळ्या मार्गाने असेल जे तिथे गॅरंटेड मिळू शकतं, ओके, अशा प्रकारचा गणपतीपुळ्यापासून फक्त 6 किलोमीटरच्या अंतरावरती आणि बीच पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती असा प्रोजेक्ट आहे. अमेझिंग प्रोजेक्ट आहे. ओके. जाऊन ये आणि तू त्याच्यावरती येस सुद्धा त्याच्याबद्दल पण आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत तर तुम्हाला बघायला मिळेलच आपल्या चॅनेलवरती. पण जर आपला हा सद्गुरू सहवास प्रोजेक्ट जसं सर म्हणाले आता कम्प्लिशनला आलेला आहे म्हणजे याच्या अम्युनिटीज पण आहेत, सगळे बंगलोज पण आहेत, डेव्हलप होणार आहेत. आणि जर तुम्ही आता बुक करताय तर 1-1.5 वर्षामध्ये सर आपलं पोझिशन हो, मिळून आता जे लोक घर थोडक्यात जे बुक करतील त्यांचा बंगलो साधारण आम्ही 1.25 ते 1.5 वर्षात पोझिशन देतो. कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत. हा. 1.25 ते 1.5 वर्षात पोझिशन मिळेपर्यंत आमची पूर्ण स्कीमची पण डेव्हलपमेंट झालेली असेल. डेव्हलपमेंट होऊन सद्गुरू वाटिका पण पूर्ण झाडांनी भरलेली असेल. तू हा. बघितलेलं आहे सगळं Yes, काम yes. झालेलं आहे. आम्ही आता या पावसाळ्यात झाडं लावण्यासाठी थांबलेलो आहे आणि ते झालेलं असेल. सो पहिल्या दिवशीपासून त्यांच्या घराचा आनंद त्यांना घेऊ घेता शकतात येईल. पोझिशन. ओके, सो जर कोकणामध्ये तुमच्या स्वप्नातलं घर बघताय स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि लवकरात लवकर व्हिजिट करा. धन्यवाद. आणि कोकणवंत व्हा. येस